मनापासून स्वागत आहे आदरणीय पप्पू रईस सर, माजी उपसरपंच मनोर ग्रामपंचायत आणि आदरणीय समीरजी मुल्ला सर, मनोर विभागाचं अनमोल आणि बहुमूल्य असं रत्न दोन्हीही व्यक्तिमत्वांना सलाम आहे. वळत आपण मॅचच्या दिशेने. काही चेंडू हाताळलाय प्रॉपर यॉर्क लेंथ वरती हा जाऊन चेंडू हाताळला. समोर फलंदाज जर आपण पाहिला तर किलर मिलर आहे. खूप चांगला आणि दर्जेदार अष्टपैलू. पालघर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या अवकाशातील एक अजात शत्रू राजा म्हणून किलर मिलरची ओळख आहे. फुलटॉस बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अस्मित सुतार एकापेक्षा एक सर्रास खेळाडू आहेत. STMPL मध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची उणीव भासणार नाही. अनेक तारे सितारे आणि त्यांनी गजबजलेली स्पर्धा आहे. शगुन डेव्हलपर्स मनोर हातनदी जवळील ऐतिहासिक क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये STMPLचा 9वा हंगाम गाजतोय. दुसरा दिवस सुरू आहे. इनसाइड आउटचा फटका, चेंडू सरळ निघून आलाय सीमा रेषेच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाला उलकावणे देऊन चेंडू सीमा पार, चौकार. पहिल्या षटकामध्ये अस्मित सुतार वसरोळी विभागातील क्लास 1 ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. दोन संघांमध्ये सुरू असलेली महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. ऐक आवतेबी शिलसेत सारखा संघ यंदाच्या या महत्वपूर्ण हंगामामध्ये आपलं नशीब आजमावणार आहे एका महाकाय स्पर्धेमध्ये. आदरणीय बिलाजी घाटाळ सरांचा संघ आहे. खूप मोठा प्रगल्भ असा विस्तार आहे. जेव्हा तुम्ही विलास घाटाळ या संघ मालकांबद्दल चर्चा करणार, आता बघा संघ मालक देखील आहेत, सरपंच देखील आहेत, स्पर्धांचे आयोजक देखील आहेत. जर तुम्ही केव कुरंजे आणि मसरोली ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये गेलात तर त्या आयोजकाची भूमिका देखील ते पार पाडतात. ऑलराऊंडर जर तुम्हाला खऱ्या आयुष्यातील बघायचं असेल तर तुम्ही विलास घाटाळ हे खूप अगदी जिवंत ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि त्यांचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. ऐकावदेवी शिलशेत प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाज सज्ज. ऋषी पराड भोपोली गावाने जे काही अनमोल हिरे दिलेले आहेत ज्यामध्ये ऋषी तरे आहे, ऋषी पराड सध्या गोलंदाजी मार्कवरती तो सज्ज आहे. षटक क्रमांक 2 मध्ये विपक्षामध्ये खेळणारा संघ देखील इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं परंतु तितकंसं प्रॉमिसिंग कनेक्शन नाहीये. वायडिश लॉंगॉपाने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या सेंटरला चेंडू जाऊन विसावलाय. मॉम हर्ष गीत एनी टाइम चॅलेंज अशा प्रकारे संघाचं नामकरण आहे. इंटरेस्टिंग आहे ना अविनाशजी, म्हणून मी त्या शब्दाचा जाणून बुजून त्या शब्दाचे उद्घोषणा मी केले. 9 वर्षांमध्ये पहिल्यांदा असं एक आगळं वेगळं नाव आलंय. संघ मालक देखील महेंद्र गोवारे आहेत आणि म्हणून काहीतरी वेगळेपण संघाच्या नावामध्ये. शॉर्ट थर्ड मान मध्ये सुंदर शेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. महत्वपूर्ण फलंदाज मेंढवनचा ब्रँड नितेश बोनर या सामन्यामध्ये विशेष असं काही करू शकलेले नाहीयेत. गोलंदाजी चांगले होते, खेळपट्टी देखील पोषकतेचं वातावरण
गोलंदाजांसाठी खूप चांगलं खेळपट्टी रिॲक्ट करते. बघा पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला, ते अस्मित सुतार आले होते, 7 धावा खर्च करून 1 गडी गारद केला. आणि दुसऱ्या षटकामध्ये ऋषी पराडला आपण पाहतोय 3 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च केलेले, 1 गडी गारद केलेला आहे. एका बाजूने तुमचा लौकिक असतो, दुसऱ्या बाजूने तुमचं प्रदर्शन असतं. आणि या दोन गोष्टींच्या अगदी सेंटरला तुम्हाला विद्यमान सामना खेळायचा असतो. क्रिकेट खूप मोठा लेवलर आहे. मी नेहमी उल्लेख करत असतो, क्रिकेट खेल नाहीये बच्चों का, यहाँ पे तेल निकल जाता है अच्छो अच्छो का. कारण एका सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन करून क्रिकेटमध्ये काहीच होत नाही. सातत्य ठेवावं लागतं कामगिरीमध्ये. ओ हो, यावेळेस मात्र यष्टा उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. ऋषी पराड हंगामाची सुरुवात चांगली करतोय. आतापर्यंत ऋषीने या 9व्या हंगामामध्ये 4 चेंडू हाताळलेले आहेत. 4 चेंडूंमध्ये त्याला 2 विकेट्स मिळालेले आहेत. केवळ सिंगल त्याने दिलेले आहेत. दर्जेदार, निष्णात, तरबेज, कसब, कला, कौशल्याने शृंगारलेली अभूतपूर्व उच्च हातोटीने सराईत गोलंदाजी कशी करावी हे सध्या मात्र ऋषी पराड दाखवून देतोय. सय्यदभाई टेलर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. एम ए वॉटर सप्लायर्सचे प्रोप्रायटर आहेत आणि योग्य वेळेला सर आपली एंट्री झालेलं आहे. कारण आता जर 3रा विकेट आला तर 300 रुपयांचं पारितोषिक ऋषी पराड आपल्या नावावरती करू शकतात. आता संपूर्ण जो लेखाजोखा आहे तो शेवटच्या दिवसामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार. आमच्या गुणलेखकांनी प्रॉपर अकाउंटिंग करून ठेवलेलं आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये ते आपण वितरित करूयात. पंच काय सांगतायत? धावांची टोटल आहे फलकावरती 8 या अंकावर, 8 रन्स. गुणलेखकाकडून चुकी झालाय म्हणून इतकी चर्चा सुरू आहे. बघा गुणलेखक, आपण जरा डोळ्यात तेल होता आणि आपली कामगिरी चोख पार पाडा. 9 धावा आहेत फलकावर. मॅन्युअल स्कोरर, स्पर्धा खूप मोठ्या, लाख मोलायचे आणि आपली जी भूमिका आहे ते चोखपणे पार पाडणं फार गरजेचं आहे. उमेश वावरे आलेले आहेत. अकोलीचा ब्रँड, खूप चांगला क्रिकेटपटू. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल जबरदस्त सुवर्ण यज्ञ, भीम पराक्रम, विक्रम यज्ञ रचलेला आहे. भोपोलीचा ब्रँड मैदानामध्ये चमकलाय. ऋषी पराडचा जलवा क्या लगा था अविनाश जी, नहीं लौटेंगे जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. ऋषी पराड, क्या बात है यार. विकेट हॅट्रिक त्याने आपल्या नावावरती केलेले आहे. आज भोपोली गावामध्ये चर्चा होणार. आज विक्रमगड तालुक्यामध्ये चर्चेला उधाण येणार आणि 300 रुपयांचं पारितोषिक. एका बाजूने एम ए वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर सय्यदभाई टेलर यांचं पॉकेट थोडंसं रितं केलंय आणि दुसऱ्या बाजूने नांदगावचे माजी सरपंच महोदय, अर्थातच पवनजी सौरा माजी सरपंच महोदयांच्या माध्यमातून देखील 300 रुपयांचं पारितोषिक या विकेट हॅट्रिक करिता. क्या बात है, क्या बात है. प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनणारा गोलंदाज हा भोपोलीचा ब्रँड आहे ऋषी पराड. काय सुरुवात केलंय बघा. कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही जा, पहिली पायरी फार महत्वाची असते आणि त्या पहिल्या पायरीवर ऋषी पराड सध्या प्रेक्षकांच्या हृदयावरती तो अधिराज्य करतोय. 4 चेंडू 4 विकेट्स घेईल का लसित मलिंगाप्रमाणे हे आपण बघूयात. लाऊड अपील, परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत. तर ते लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल येत आहे. बघा ऋषीचं पहिलं षटक काही विलक्षण राहिलेलं आहे. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर विकेट हॅट्रिक आणि चौथ्या चेंडूवर 22. म्हणजे मेरी बलॉन क्रिकेट क्लब या नियमांचा विचार जर आपण केला तर ऋषीने केवळ 1च धाव दिलेला आहे आणि या 3 गडी गारद केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रीडा परिषदेच्या नियमावलीनुसार ज्या लेग बाईटच्या धावा असतात संजयजी, ज्या बाईटच्या धावा असतात त्या खरं तर काउंट नाही केल्या जात गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये. आणि त्या दृष्टिक्षेपातून जर आपण पाहिलं तर केवळ 1 धाव दिले आणि 3 गडी गारद केलेले आहेत. क्लास परफॉर्मन्स आहे. नाव आहे ऋषी पराड. आपल्या गावाला आणि आपल्या नावाला कसं मोठं करायचंय ऋषीने करून दाखवलंय. खूप चांगलं कर्तृत्व. आज शगुन डेव्हलपर्स मनोरच्या मैदानामध्ये संघ मालकांना खुश करून टाकणारे प्रदर्शन. आई गावदेवी शिलशेत संघाचे संघ मालक विलास घाटाळ यांचं हार्ट सध्या मात्र हॅक केलेलं आहे
ऋषी पराडने आपल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून हृदय जिंकलाय. अधिकृत स्वरूपामध्ये फलकावरती केवळ 10 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. षटक क्रमांक 3 मध्ये आता राहुल सुतार आलेले आहेत. हा बोरांडे गावातून बिलॉंग करतोय. खूप दूरवरून तो आलाय. गतवर्षी जबरदस्त प्रदर्शन राहिलं होतं राहुल सुतारचं. तिसऱ्या षटकाला होतंय सुरुवात. द्विधा मनस्थितीमध्ये खेळला गेलेला फटका, परंतु रिझल्ट जो आहे तो चांगला आलाय. धावा कुठून होत कशा होत धावा येणं फार गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 14 या अंकावर. एका बाजूने आपण पाहू शकाल दीपक बेलकर आणि त्यांच्या साथीने. सर्वात महत्वाचा खेळाडू अजूनही मैदानामध्ये आहे सूरज सांबरे यांना आपण पाहू शकतात. नॉन स्ट्राईक एंडवर सुपरस्टार आयकॉन म्हणून त्यांची ओळख आहे. मॉम हर्ष गीत एनी टाइम चॅलेंज. सध्या धावांसाठी ते संघर्ष करतात. बघा इथे पार्टनरशिपची गरज आहे. या मॅच मध्ये जर आपण निकड पाहिली, क्रिकेट एक प्रोसेस आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रोसेसला प्राधान्य देणं फार गरजेचं आहे. कोणत्या वेळेला नक्की काय करायचं आहे हे तुम्हाला ठाऊक असायला पाहिजे. आता जर टॉप ऑर्डर कोलॅप्स झालाय, तुमचे 3 ते 4 गडी झटपट बाद झालेले तर तुम्ही पार्टनरशिप कडे फोकस केला पाहिजे. राहुल सुतार लॉफ्ट केलंय. चेंडू हवेमध्ये आहे आणि या डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. खूप सुंदर चल परिपूर्ण केला जातोय आपल्या संघाकरिता. आणखीन एक झटका लागलेला आहे. अस्मित सुतार ब्रँड ऑफ वसरोळी आणि त्याच्या माध्यमातून बघा ह्या स्ट्रोकची खरंच गरज होती का अविनाशजी? हा चर्चेचा विषय. जर तुमचा टॉप ऑर्डर कोलॅप्स झालाय तरी देखील तुम्ही मोठे फटके खेळतायत. क्रिकेटच्या स्ट्रॅटेजीनुसार थोडीशी चुकी केली ती फलंदाजाने आणि धावांची टोटल आहे फलकावरती 14 या अंकावर. पार्टनरशिप नव्याने फलंदाज आलेले आहेत मिस्टर विराज तारवी. अजून ही गुरुच येणं बाकी आहे. हुकमाचा इक्का अजूनही लपवून ठेवलेला आहे. ये तो सिर्फ ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे. गुरुची एंट्री बाकी राहिलाय आणि ती एंट्री फार महत्वाची आहे. राहुल सुतारचा पुढील बॉल. बघा मागील 365 दिवसांमध्ये सध्या फलंदाजीसाठी विराज तारवे आलेले आहेत. मागील 365 दिवसांमध्ये गतवर्षीची तुम्ही व्हिडिओज बघा. विराज तारवीचा बॉडी लँग्वेज आणि यंदाच्या वर्षामध्ये जेवढे त्याने मसल गेन केलेले आहेत तेवढा तो धावा गेन करेल काय बघण्यासारखं आहे. भरपूर मेहनत घेतलंय. शरीरयष्टी अगदी धड धाकड त्याने बनवलेले आहे, पण तो धावा किती बनवणार हे बघण्यासारखं आहे. ऑन साइडला सुचवलेला फटका सिंगल त्या ठिकाणी येते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16 या अंकावर. मॉम हर्ष गीत एनी टाइम चॅलेंज हा संघ सध्या पार्टनरशिपच्या शोधामध्ये. बघा जमेची बाजू काय आहे तर अजून देखील थोडंसं करेक्शन तर आहे. लिहिणाऱ्याने जेच्या ठिकाणी जी टाकलाय आणि हलकसं करेक्शन आम्ही करणार. मॉम हर्ष जीत एनी टाइम चॅलेंज. बघा जमेची बाजू काय तर सूरज अजून देखील मैदानामध्ये. पुलचा फटका ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड इथे भरपूर स्लो आहे आणि त्या कारणास्तव चेंडू तर थांबणार. क्षेत्ररक्षकाने देखील खूप चांगली साथ दिलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्ड वरती 17 या अंकावरती. 17 रन्स परिपूर्ण झालेले आहेत. बघा क्रिकेटचा खेळ आहे. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर केवळ 3रंच षटक सुरू आहे. धावा तितक्या देखील खराब झालेल्या नाहीयेत. येथे थोडासा संयम, आक्रमकतेला जेव्हा संयमाची जोड मिळते तेव्हा क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही पुढे निघून जाता. याची भरपूर उदाहरणं आहेत. सरळ बॅटचा वापर विराजच्या माध्यमातून सिंगल त्या ठिकाणी येते आणि या सिंगल डबल खूप महत्वपूर्ण रोल प्ले करणार आहेत. बघा धावांची टोटल सद्यस्थितीमध्ये 3 षटकांच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचलेले आहे 18 या अंकावर. 18 नंबरचा जर्सी क्रमांक जो आहे तो विराट कोहलीने परिधान केला होता आणि जेव्हा तो 2018 मध्ये गेला होता दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळण्यासाठी त्याने महत्वपूर्ण 160 धावांची खेळी साकारली होती. 160 पैकी 112 धावा या सिंगल आणि डबलच्या स्वरूपात त्याने परिपूर्ण केल्या होत्या. ही उल्लेखनीय गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये फक्त चौकार आणि षटकार खेचून होत नाही. सिंगल अँड डबलचं महत्व फार मोठं आहे. ते जाणावं लागेल फलंदाजांना.
कारण क्रिकेटचा जो खेळ आहे तो महान अनिश्चिततेचा खेळ आहे. एक वेळ राजकीय नेते कमी पक्ष बदलतील, एक वेळ सरडा कमी रंग बदलेल, परंतु अविनाशजी आता माणसाने ना सरडाला देखील मागं सोडलंय. रंग बदलण्याच्या बाबतीत सरडाला देखील माणसाने मागं सोडलेलं आहे. परंतु त्यापेक्षाही जास्त रंग कोण बदलत असेल तरी खेळपट्टी. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रचंड रंग बदलले जातात. याचे किस्से जसजसा वेळ मिळेल तसतसे आपण उलगडूयात. आदरणीय कुणाल पाटील, केव ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि दर्जेदार विस्फोटक फलंदाज, डाव्या हाताचा एक खुंखार फलंदाज, प्लीज या. आपण सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न बाबा विनंती आहे. आदरणीय मोसिमजी शेख आलेले आहेत, त्यांच्या साथीने 10 रईस. आताच 10 टाकवहाळ सावरकण ग्रुप ग्रामपंचायत लीग पार पडली. तर स्पर्धेचे अध्यक्ष प्रेसिडेंट आपलं मनापासून आहे हार्दिक स्वागत. पुढच्या आठवड्यापासून मनोर प्रीमियर लीग देखील आपण पाहणार आहोत. तिथे अनेक पालघर जिल्हा टेनिस बॉल क्रीडा विश्वातील रथी आणि महारथी एकत्रित एक सूत्रात गुंफले जातील. पंच दर्शवतायत अक्षय नाईक, दांडीचा ब्रँड. पंचांच्या भूमिकेमध्ये लेग बाईचे संकेत आहेत. 19 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. किलर मिलर या मैदानामध्ये 14 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावण्याचा भीम पराक्रम सूरज सांबरेच्या नावावरती आहे. तो इतिहासाची पुनरावृत्ती करणार का, हा यक्ष प्रश्न या क्षणाला उभा टाकलाय. आज गरज आहे ना कद बडा ना पद बडा. क्रिकेट के खेल में जो मुसीबत में खड़ा वो सबसे बडा. आयकॉन म्हणून आपली निवड झाली. आज जबाबदारी स्वीकारावी लागेल. सूरज सांबरेला 19 धावा झालेल्या आहेत. संपूर्ण स्पेल जो आहे ऋषीचा अगदीच रेकॉर्ड ब्रेकिंग ठरतो. या आधीच्या षटकामध्ये ऋषीनं 3 गडी गारद केले होते, 1 धाव खर्च केले होते. आता या षटकामध्ये एकही धाव दिलेला नाहीये. ज्या धावा आलेल्या आहेत त्या बाईच्या स्वरूपामध्ये. आता 2 षटकं जर त्याने अशा स्वरूपामध्ये हाताळली तर संघासाठी प्रचंड कारगर तो ठरू शकतोय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी होत आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकतात, पंच दर्शवतायत मेरीबोलॉन क्रिकेट क्लब रूल नंबर 23 लेग बाईज. सुपर बॉलिंग ऋषी पराडने या सामन्यामध्ये जी गोलंदाजी केलेली आहे ते अभूतपूर्व आणि अजरामर देखील आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टाळ्यांचा गजर आला पाहिजे ऋषी करिता. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळत असताना एकही धाव न खर्च करताना महत्वपूर्ण गडी गारद केलेला आहे. या स्पर्धेतील दुसरा गोलंदाज ठरलेला आहे. रोहित सुरेश मर्ले यांच्यानंतर ऋषिकेश पराड, अर्थातच भोपोलीचा ब्रँड आपण पाहतोय, ज्याने विकेट मेडन षटक हाताळलेला आहे. 2 षटकांमध्ये केवळ 1 धाव खर्च करून 4 गडी गारद केलेले आहेत. येऊन येऊन येणार तरी कोण? अरे ऋषी पराड शिवाय आहेच कोण? भोपोलीचा एक चमचमणारा सितारा. संपूर्ण मैदान त्याने दणाणून सोडलंय आणि 12 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च करत असताना 4 गडी गारद केलेले आहेत. या स्पर्धेमधील आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी स्पेल त्याने हाताळलेला आहे. क्लास क्लास गोलंदाजीचं पृथक्करण ऋषी पराडच्या माध्यमातून. विक्रमगड तालुक्यामधील अजातशत्रू राजा आहे, महानायक खेळाडू आहे. आदरणीय कल्पेशजी धनवा अंबाण यांकडून गुरु करिता जर 3 चेंडू 3 षटकार तो परिपूर्ण करतोय, 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आदरणीय संजय दापसी यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे गुरु जाधव यांच्या 3 चेंडूतील 3 षटकारांकरिता. गोलंदाजी केली ऋषीने, ऍब्सोल्युटली प्रॉलिफिक.
23 धावा कमबॅक करावा लागेल. गुरु आहे आणि या दुसऱ्या बाजूने सूरज अजूनही मैदानामध्ये. आदरणीय कल्पेशजी धानवा यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक. 3 चेंडू जर 3 षटकार गुरु कंप्लीट करतात. लॉफ्ट केलाय ऑन साइडला. हम भी कुछ कम नाही. आपला दमखम दाखवत असताना सूरज सांबरे बराच काळ शांत राहिलाय, परंतु आता तो अशांत झालेला आहे. शांत दिसणाऱ्या समुद्राचा, उसळलेल्या लाटांचा आणि मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर शांत माणसाचा नाद कधीच करायचा नसतो. सूरज शांत होता, आता तो अशांत झालाय. भरपूर चेंडू त्याने डॉट आणि सिंगलच्या माध्यमातून खेळून काढलेले आहेत, परंतु या 5व्या षटकामध्ये महत्वपूर्ण षटकाराने त्याने आपला आत्मविश्वास वृद्धिंगत केलाय. 29 धावा कंप्लीट. वन्स अगेन लॉफ्ट केलाय. काउफेजच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिस्टर अस्मित सुतारला आपण पाहतोय. सुंदर झेल त्याने परिपूर्ण केलेला आहे. किलर मिलरच्या खेळीस पूर्ण विराम. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. 29 धावा सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नव्याने फलंदाज झालेले आहेत. आतापर्यंत 7 विकेट्स डाऊन, 7 गडी गारद. दीपक बेलकर संघाची धुरा सांभाळण्याकरिता. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका चांगला, परंतु काय क्षेत्ररक्षण सनीने केलाय खूप सुंदर पद्धतीने. शार्प माइंडने चेंडूला कॅदर करतोय. टायांचा गजर गोलंदाज राहुल सुतारच्या माध्यमातून या क्षेत्ररक्षणाकरिता. वेल डन सनी. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फलकावरती 31. 31 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. षटक क्रमांक 5 आहे मार्गस्थ. झाकीर यांचा इशारा, व्हाईट बॉल. लढण्यायोग्य स्कोरकडे वाटचाल होऊ लागलाय. या मैदानामध्ये 40-50 धावा खराब नाही आहेत. तुम्ही डिफेंड करू शकता. गोलंदाजांसाठी मदत आहे या मैदानावर. 32 धावा सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. समोरच्या संघाकडे देखील गणिमी कावे खेळणारे खेळाडू आहेत. बघा समोरच्या संघामध्ये गुरु आहे. STMPL च्या इतिहासामधील सर्वाधिक यशस्वी आहे, पण त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. समवेत सूरज सांबरेची 2 षटकं. त्याची गोलंदाजी सातत्यपूर्ण रीतीने बहारदार आहे. म्हणून जर 40-45 पर्यंत जरी पोहोचले तरी मॅच मध्ये रंगत तर निर्माण होणार. दीपक बेलकर यांच्या बॅट मधून ऑन साइडला अस्मित सुतार सॉलिड फिल्डिंग करतात आपला संघाकरिता. सिंगलचं हे एडिशन आहे आणि तत्पूर्वी धावांची संख्या आपल्याला पाहायला मिळते हळूवार पद्धतीने. 33-33 या अंकावर अधिकृत स्वरूपामध्ये 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. आपल्या आदिवासी समाज बांधवांसाठी खूप आनंदाची बातमी आहे की आपलाच एक समाजभूषण आणि या आदिवासी समाजातील गाजलेला क्रिकेटपटू अक्षय लाडक्या सांबरे किराट यांची महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये निवड झालेली. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. किराट गावातील कोहिनूर ज्याने मात्र कठोर परिश्रमाच्या आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतले आहे. आमदार चषकामध्ये खरं तर तुम्हाला मी 7 वर्ष मागे घेऊन जातोय. आमदार चषक 2019 जो याच मैदानामध्ये झाला होता आणि त्या स्पर्धेमध्ये 21 चेंडूंमध्ये 82 धावांचा रेकॉर्ड करणारा अक्षय लाडक्या सांबरे किराट यांची महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये निवड झालेली आहे.
शासकीय सेवेत ते दाखल होत आहेत त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. संपूर्ण STMPL कार्यकारिणीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. आदरणीय सन्माननीय प्रकाशजी वेडगा कृषी अधिकारी तुकटन गावाचं बहुमूल्य रत्न यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. साहेब या आपण विराजित व्हा. या मुख्य क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकाचा खेळ प्रगती पथावर स्थितीमध्ये राहुल वायडा यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्डवरती 34 धावा. मॉम हर्ष जीत एनी टाइम चॅलेंज या संघाच्या माध्यमातून. लोअर फुल टॉस होता बघा. चेंडू जेव्हा प्रचंड डीप होतो तेव्हा तो मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करण्यामध्ये थोडंसं अपयश तर येणार. ते घडलं गुरुच्या बाबतीमध्ये आणि म्हणून त्याने सन्मानाने ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये राहुल सुतार यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. धावांची टोटल हळूवार पद्धतीने ॲज अ लिटल ॲज अ मिकल थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीप्रत पुढे जाते. 35 या अंकावर दीपक बेलकर यांचा देखील फटका फसला. यष्टांच्या मागे सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. गडीपाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर पॅव्हिलियनच्या दिशेने आतापर्यंत 8 गडी परतलेले आहेत. 8 विकेट्स डाऊन. फलकावरती 35 धावा. आणि ह्या सर्व प्रवासामध्ये जर या प्रोसेसचा आपण विचार केला पहिल्या सत्राचा तर ऋषी पराटने हाताळलेला स्पेल तो विसरता कामा नये. 12 चेंडूंमध्ये ऋषीने 4 विकेट्स गारद केले. केवळ 1च धाव दिली. एक गेम चेंजर क्रिकेटपटू म्हणून त्याने आपल्या गोलंदाजीचं पृथक्करण करून दाखवलं. खूप सुंदर असा तो स्पेल राहिला. मोस्ट इकॉनॉमिकल आतापर्यंत या 2 दिवसांचं निरीक्षण परीक्षण विघटन विश्लेषण आणि या पडताळणी जर आपण करून घेतले आढावा घेतला तर आतापर्यंतचा सर्वाधिक आकर्षक स्पेल कालच्या दिवसामध्ये रोहित सुरेश मर्ले यांचा स्पेल कमालीचा झाला होता. आणि त्यानंतर मात्र आता ऋषी पराट ब्रँड ऑफ भोपोली. प्रदीपजी या बहुतेक त्यांना सपोर्ट करायचा आहे संघाला म्हणून समर्थकाच्या भूमिकेमध्ये त्या आहेत. तत्पूर्वी आपण स्वागत सन्मानाकडे वळूया. जसं पहिलं सत्र संपेल राहुल षटकातील पुढील बॉल घेऊन शॉट ऑफ लेंथ होता. सनी पुढे सरसवलेले आहेत. सिंगल त्या ठिकाणी येणार आणि या सिंगलच्या सहाय्याने देखील काय जबरदस्त हे षटक राहिलंय. स्लॉग ओव्हर मध्ये चेंडूवरील कापूस कमी झाल्यानंतर स्वतःचा आत्मविश्वास मात्र डगमगून दिलेला नाहीये. शेवटचं षटक हाताळण्याकरिता तुमच्याकडे भरपूर साहस लागतं, धाडस लागतं, हिंमत लागते. प्ले स्टोअर वरून तुम्ही ते डाउनलोड करू शकत नाही. तुमच्याकडे जन्मजात असावी लागते आणि ती धमक दाखवले राहुल वायडाने. लॉफ्ट करण्याचं टेम्पटेशन आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये शेवटी झेल परिपूर्ण करण्यात आलाय. आणखीन एक धक्का लागलेला आहे. विकेट नंबर 9 गडी गारद झालेले आहेत. प्रतिस्पर्धी संघाला शेवटपर्यंत शांत ठेवण्यात आलं. विजयासाठी जर आपण पहिल्या 6 षटकांमध्ये 37 धावांचं माफक आव्हान सेट करण्यात आलेलं आहे. आई गावदेवी शिलशेत संघासमोर आपण वळणार आहोत स्वागत सन्मानाकडे. तत्पूर्वी यानंतर होणारा जो सामना आहे दोन्हीही संघांचे सुपरस्टार आयकॉन आपण यावं नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्सच्या दिशेने. व्हेरी नेक्स्ट मॅच 1000 वर्सेस तरे ग्रुप. दोन्ही संघांच्या आयकॉन आपण रिपोर्टिंग करायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. आता आपण वळूयात स्वागत सन्मानाकडे. आदरणीय महावीरजी जगताप यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. शासकीय सेवेमध्ये रुजू असलेलं एक उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व. मी विनंती करतोय आदरणीय संजयजी धापशी आपण आपल्या शुभ हस्ते महावीर जगताप यांना सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेचे सन्माननीय असे विशेष अतिथी आहेत शगुन डेव्हलपर्स मनोर हातनदी जवळील या ऐतिहासिक क्रीडा संकुलामध्ये आदिवासी मनोर प्रीमियर लीग च्या या 9व्या हंगामामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आदरणीय महावीरजी जगताप साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन. महाराष्ट्राचं हे महावस्त्र मायेची उपदार शॉल स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आदरणीय संजय दापशे यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचं सरांचं शाही स्वागत करतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय तहा रईस आदरणीय योगेश शांताराम किणी यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते तहा रईस यांना सन्मानित करायचं आहे. मनोर क्रिकेटच्या अवकाशाला लाभलेला एक कार्यसम्राट क्रिकेटपटू म्हणून तहा रईस यांची ओळख आहे. दर्जेदार फलंदाज
वन ऑफ द फायनेस्ट बॅटर. पुढील स्वागत मूर्ती आदरणीय मोसिम शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय योगेश शांताराम किंडी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते मोसिम शेख आताच पार पडलेल्या 10 टाकवहाळ आणि सावरकंड ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीगचे ते प्रेसिडेंट अध्यक्ष एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. मोसिम शेख सरांकरिता स्पर्धांचे आयोजक आहेत, नियोजक, संयोजक, सूत्रधार, शिल्पकार, धारकरी म्हणून त्याची ओळख आहे आणि खेळाडूंसाठी चांगलं व्यासपीठ ते उपलब्ध करून देत असतात. यानंतर एका विशेष सन्मानाकडे आपण वळणार आहोत. यशाच्या असीम उंचीवरती पोहोचल्यानंतर आपले पाय जमिनीवरती कसे रोवून ठेवावे हे आपण ज्या व्यक्तिमत्वाकडून शिकू शकतोय अशा आदरणीय प्रकाशजी वेडगा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कसं आहे अभिनयजी, आजकाल एखाद्या खेळाडूला एक प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला तर त्याचे पाय हवेमध्ये विहार करू लागतात. 6 चेंडूंमध्ये 5 चेंडू डॉट फेस करतो, एक षटकार येतो अभिनयजी आणि तो एक षटकार स्टेटसला असतो. अशा प्रकारे काही खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. परंतु प्रकाशजी वेडगा यांच्याकडून ते भरपूर काही शिकू शकतात की आयुष्यामध्ये यश पचवण्याची ताकद देखील तुमच्याकडे असावी लागते. आपल्याकडे भरपूर पैसा आला, भरपूर प्रसिद्धी आली म्हणून माणूस मोठा होत नसतो. माणूस मोठा होतो आपल्या कर्मामुळे आणि चांगल्या स्वभावामुळे. आणि चांगल्या स्वभावाचे धनी आमचे खूप जवळचे मित्र आणि मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी वेडगा दुकटन व्यावसायिक कोहिनूर आहे. सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करावं. प्रकाशजी वेडगा यांच्या चेहऱ्यावरती नेहमी एक स्माईल तुम्हाला बघायला मिळेल. या स्मिता हास्याचं नक्की रहस्य काय आहे आम्ही त्यांना विचारू जेव्हा आम्हाला वेळ मिळेल. जेव्हा बघाल तेव्हा चेहरा प्रफुल्लित असतो. डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी, कृषी अधिकारी आहेत, एक उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या स्वागत सन्मानाकरिता. अभिनयजी आकाशाला गवसणी घालायचे जमिनीवरती पाय ठेवून. या अगदी बिरुदावलीचं अतिशय दर्जेदार उदाहरण अर्थातच प्रकाशजी वेडगा आपल्या मनापासून आहे स्वागत. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय तेजस सुतार, वनरक्षक, वन विभाग कार्यकारी अधिकारी. सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतो या स्पर्धेच्या वतीने आदरणीय निलेश आढळ या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण परिपूर्ण करूयात. शासकीय सेवेमध्ये दाखल आहेत तेजस सुतार, वनरक्षक, वन विभाग मध्ये ते कार्यरत पाहायला मिळतात. वृक्षवल्ल्या आम्हा सोयरी वंचरे आणि तेजसजी सुतार सध्या पर्यावरणाचं संरक्षण करतायत, फार मोठ्या सेवेमध्ये दाखल आहेत. कॅमेरामॅन आपण हे सुंदर झाडे लावा, झाडे जगवा, झाडे फक्त लावू नका. कसं आहे विजयजी टोकरे, लोक झाडं लावतात, स्टेटसला देखील टाकतात, पण झाडं वाढवण्याचा पत्ता नसतो. सर्वात महत्वाची भूमिका झाडं वाढवणं आहे आणि ती भूमिका सध्या तेजस सुतार लक्ष देऊन आहेत कारण की ते वन विभागामध्ये कार्यरत आहेत. आणि तेजसजी जे लोक फक्त स्टेटसला टाकतील त्यांना झाडं लावून देऊ नका. जर झाडं लावल्यानंतर ती संवर्धन करण्यासाठी देखील आपण लक्ष द्या. ही आपल्याकडून एक छोटीशी अपेक्षा कारण आपण शासकीय सेवेमध्ये दाखल आहात. आपल्याकडे तो अधिकार आहे, आम्ही फक्त बोलू शकतोय, तुम्ही करू शकताय. पुढील स्वागत मूर्ती आदरणीय आतिश कडव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. 1000 या संघाचे संघ मालक सरांचा आपण शुभ सन्मान करूयात. आदरणीय अजय दामू दाभाडे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान परिपूर्ण होईल. आतिश कडव स्वतः खेळाडू आहेत. आपल्या पिताश्रींचा वसा, वारसा, व्रत वैकल्य पुढे घेऊन जाणारे ते वारसदार आहेत आतिश कडव आणि सरांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. प्रत्येक संघ मालकाचा यथोचित असा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आणि ते आम्ही पार पाडणार. अतिथी देवो भव. जगभरामध्ये कुठेही जा, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, कुठेही जा, पाहुण्यांना भगवंताचा दर्जा फक्त या भारतामध्येच दिला जातो. आदरणीय सन्माननीय प्रकाशजी वेडगा साहेब, कृषी अधिकारी, दुकटन गावाचा आभूषण यांच्या माध्यमातून स्पर्धेकरिता तब्बल 2000 रुपयांचा भरघोस क्रीडानिधी सौजन्य करण्यात आलेला आहे. सरांचे मनापासून आभार. या अजयजी आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान परिपूर्ण करूयात. आदरणीय
अतिशय कडव आपल्या खेळासाठी मनापासून शुभेच्छा आणि आपण संघमालकी घेतली त्याबद्दल आपले मनापासून आभार. अगदी सुंदर आणि दर्जेदार स्वरूपामध्ये बघा गुलाबी थंडीच्या प्रहरामध्ये मायेची ऊब देणारी ही शॉल आहे. पंच काय सांगतायत? जानम समजा करो थोडस घ्या सांभाळून. 6 धावा. आमचे प्रेक्षक राजा खुश आहेत. 6 रन्स आहेत प्रोग्रेस कार्डवर. बॉलर तयार. वाईट युआर खतरण्याचा मनसुबा होता. हेमंत गोवारी यांच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू डीप मध्ये निघून आलाय आणि विराज तारवी त्या ठिकाणी बॅकअप प्रोव्हाइड करतात. धावसंख्या ॲक्युरेट जाऊन पोहोचलेले आहे 8 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्ती अखेर झालेला आहे. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 30. विजयासाठी अजूनही 29 धावांचं लक्ष समोर आहे. ही मॅच बनवू शकते. मी मागील जवळपास 10 ते 12 वर्षांपासून गुरुचा खेळ पाहत आलोय. त्याच्याकडे एक क्षमता आहे, तो सामन्याला फिरवू शकतोय. लिडरशिप फार महत्वाची असते. 1996 मध्ये उगाच श्रीलंका संघ विश्वविजेता झाला नव्हता. त्यांच्याकडे अर्जुन रणतुंगा सारखा एक स्ट्रॉंग कर्णधार होता. अगदी खमक्या लीडर तुमच्या संघामध्ये असायला हवा आणि त्याचं खूप सुंदर उदाहरण आहे गुरु जाधव. तो संघाला लीड करणं जाणतो. नाणेफेकीची प्रक्रिया आपण करणार आहोत. 1000 वर्सेस तरे ग्रुप. आदरणीय प्रकाशजी वेडगा साहेब या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करूयात. या आदरणीय प्रकाशजी वेडगा सर आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. अतुल गोवारे आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. 30 चेंडू आणि 29 धावा असं इक्वेशन आहे. लॉफ्ट केलंय ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक तैनात आणि डीप मध्ये ते बहुतेक षटकार असावा. प्रेक्षक राजे त्या ठिकाणी दर्शवतायत. झेल तर परिपूर्ण केला होता दीपक पेलकर, परंतु अचूकतेचा मापदंड दर्शवत असताना पाय जे आहेत ते सीमारेषेच्या पलीकडे स्थिरावले आणि त्या कारणास्तव षटकार आलाय. 14 या अंकावरती धावफलक जाऊन विसावलेला आहे. खूप सुंदर षटकार. पराग धानबा ब्रँड ऑफ मासवण. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने धन्यवाद आदरणीय प्रकाशजी वेडगा साहेब. आपल्या मनापासून आभार. आपण या सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा आणि स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटा. आकाश आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण चांगलं करतोय. कधी कधी जेव्हा तुम्ही सीमारेषे समीप असता खूप बारकाईने लक्ष द्यावं लागतं. नाणेफेकीची प्रक्रिया 1000 या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे 1000 या संघाने. फुलटॉस आहे पराग दानबा यांच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण बहारदार स्वरूपाचं आपण पाहतोय आकाशच्या माध्यमातून. चेंडू गॅदर तर करण्यात आलाय परंतु आता 18 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावर. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजीचं पृथक्करण सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकतात. 37 धावांच्या प्रत्युत्तरा दाखल
जो षटकार झाला तिथे जर झेल परिपूर्ण झाला असता तर या मॅच मध्ये थोडी रंगत निर्माण झाली असते. विशाल तुंबडा, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण जे 2 षटकार खेचले होते त्याकरिता 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे संघमालक विष्णू कडव सरांकडून. आपण यावं आणि पारितोषिकाचा स्वीकार करावा. धावांची संख्या जाऊन पोहोचली आमच्या खेळाडूंच्या माहितीसाठी 18 या अंकावर. थोडासा कठीण काळ आहे या पहिल्या मॅच मध्ये. पहिल्या सत्रामध्ये धावा कमी झाल्या आणि पॉवर प्ले मध्ये थोडीशी पॉवरफुल फलंदाजी. मॉम हर्षजीत एनी टाइम चॅलेंज या संघासाठी काळ कठीण आहे परंतु वारसा देखील संघर्षाचा आहे. संघमालक महेंद्र गोवारे आहेत. वन ऑफ द मोस्ट डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. आयुष्यामध्ये कसं लढावं आणि कसं घडावं हे महेंद्र गोवारे यांच्याकडून शिकावं आणि त्यांचा संघ सध्या कठीण काळातून या मॅच मध्ये जातोय. विकेट्स घ्यावे लागतील, निरंतर विकेट्स, निरंतर डॉट, जास्त काही ऑप्शन नाही आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्यात आलेला आहे अतुल गोवारे यांच्या माध्यमातून. सिंगलचं हे एक्झिक्युशन आपण पाहू शकाल. 19 धावा झालेल्या आहेत. 50% टप्पा सर करण्यात आलेला आहे आई गावदेवी शिलशेत संघाच्या माध्यमातून. विकेट्स 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 गरजेची गोष्ट आहे या मॅच मध्ये. षटक चांगलं राहिलं. तो षटकार थोडासा महागडा पडला या मॅच मध्ये. अतुल गोवारी 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. फलकावरती 2-0. 20 धावा कंप्लीट. 24 चेंडू शिल्लक आहेत. 24 बॉल रिमेनिंग अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन अशी स्थिती या मॅच मध्ये. सध्या आई गावदेवी शिलशेत संघ जास्त प्रेशर नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये बऱ्याचदा उलटफेर होताना मी पाहिलेल्या आहेत. 12 चेंडूंमध्ये 6 धावा न होणं, 18 चेंडूंमध्ये 6 धावा न होणं, असे देखील किस्से घडत असतात क्रिकेटमध्ये. 1 लाखाची स्पर्धा दुकट्यांच्या प्रांगणामध्ये हा किस्सा घडला होता. कशीत कोपर मैत्री सफाळे 18 चेंडूंमध्ये 6 धावा झाल्या नव्हत्या. ते 2018चं कॅलेंडर इयर होतं. 8 वर्षांपूर्वी हा रंजक किस्सा. 2024चं कॅलेंडर इयर जर आपण उलगडून पाहिलं तर उज्ज्वल मथाने संघाने देखील 12 चेंडूत 5 धावा दिल्या नव्हत्या. चिंबीपाडा या संघाला किस्से घडत असतात. याच मैदानामध्ये सातिवली गावातून खेळणारा गोलंदाज अर्थातच आकाश धनबा यांनी खासदार चषक स्पर्धेमध्ये 6 चेंडूंमध्ये 4 धावा दिल्या नव्हत्या या शगुन डेव्हलपर्सच्या मैदानामध्ये. विशाल तुंबडा आपण या आपलं रोख पारितोषिक तसेच प्लेअर ऑफ द मॅच दोन्हीही पुरस्कार उर्वरित आहेत. आपण यावं आणि पुरस्कार स्वीकारावा ही विनंती आहे. आदरणीय महावीरजी जगताप सरांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित करणार आहोत. स्वर्गीय विशाखा विलास पाडोसा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आहे. सर आपण सन्मानाने या पारितोषिकाचं वितरण करावं. तसेच जे कॅश प्राइज आहे प्रतिदादा ते देखील आपण द्यावं आणि यथोचित स्वरूपाचं वितरण त्या ठिकाणी परिपूर्ण करावं ही विनंती आहे. 22 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. सूरज सांबरे षटकातील 4था चेंडू घेऊन. हा फटका चांगला आहे परंतु आउटफील्ड त्या ठिकाणी प्रचंड स्लो आहे. विराज दरवी चेंडूचा मागोवा तर घेतोय परंतु शेवटपर्यंत
त्याचे प्रयत्न सपशेल फ्लॉप ठरलेले आहेत. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत असताना चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आदिवासी मनोर प्रीमियर लीग चौकार येतोय. फलंदाज मुख्य प्रांगणामध्ये आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा जोडण्याचं कार्य करतोय अस्मित सुतार. सव्वीस धावा झालेल्या आहेत. आईगाव देवी शिलशेत या मॅच मध्ये आघाडीवर. आदरणीय महावीरजी जगताप यांचे मनापासून आभार. या स्पर्धेचे सन्मान्य विशेष अतिथी आहेत आणि त्यांचे शुभ हस्ते खूप चांगल्या पद्धतीने पारितोषिकाचं वितरण करण्यात आलं. ऋषी पराड या सामन्याचा खरा हिरो सध्या स्ट्राईकवर. स्क्वेअर लॉफ्टेड ड्राईव्ह. विराज तारवी फार वेगाने पुन्हा एकदा मैदानाचा आढावा घेत आहेत. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये या वेळेला चेंडूला त्यांनी थांबविलंय, परंतु जोपर्यंत एक क्षेत्ररक्षण कंप्लीट होणार सरते शेवटी फलंदाजांनी 3 धावा यथावकाश परिपूर्ण केलेल्या आहेत. हेरीच्या सहाय्याने 3-0 30 धावा कंप्लीट. आता विजयासाठी केवळ 7 धावांचं टार्गेट समोर राहिलेला आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आई गावदेवी शिलशेत संघाचं सुंदर प्रदर्शन बघा. फलंदाजीपेक्षा गोलंदाजी चांगली केली या मॅच मध्ये आई गावदेवी शिलशेत या संघाने. ऋषी पराड. गौतम गंभीरचं हे वाक्य आहे की तुम्हाला एक सामना जिंकायचा असेल तर संघामध्ये चांगले फलंदाज घ्या, परंतु टुर्नामेंट जिंकायची असेल तर संघामध्ये चांगले गोलंदाज असणं गरजेचं. तुमच्या संघामध्ये चांगले गोलंदाज असतील तर टुर्नामेंट तुम्ही जिंकू शकता. याचं खूप सुंदर उदाहरण आहे इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका अंतिम सामना. जेव्हा 30 चेंडूंमध्ये 30 धावा हव्या होत्या ना अभिनयजी, तेव्हा भारतामधील जवळजवळ निम्म्या लोकसंख्येने टीव्ही बंद केला होता. परंतु त्या मॅच मध्ये गोलंदाजांनी चमत्कार करून दाखवला. हार्दिक पंड्याने हेनरी क्लासेनला बाद केलं. त्यानंतर हर्षदीपचं ते षडक आणि जसप्रीत बुमराह या महानायकाची मिळालेली 7 आणि 30 चेंडूंमध्ये 30 धावा दक्षिण आफ्रिका संघ करूच शकला नाही. परंतु जेवढी चांगली गोलंदाजी झाली होती तेवढंच सुंदर ते सूर्यकुमार अशोक यादवचं क्षेत्ररक्षण देखील होतं. डेव्हिड मिलरचा त्यांनी टिपलेला झेल. म्हणून क्रिकेटमध्ये गोलंदाजी चांगली होणं फार गरजेचं असतं. सावरखंड एक्सप्रेस आलेला. विराज तारवी गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. पूर्णपणे निर्जन स्थळ चेंडू निघून जाणार. मंगेश पुढे सरसावलेला. पूर्वी सिंगल तर येत 31. हा सामना सध्या एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतोय. 17 चेंडूंमध्ये केवळ विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आता समोर राहिलंय. विराज दारवीची गती यंदाच्या हंगामामध्ये किती स्पीडने तो चेंडू टाकणार आहे याकडे आपण लक्ष वेधित करणार आहोत. या आधीच्या 2 हंगामांमध्ये वेगवान गोलंदाजीसाठीच त्याची ओळख. बघा पुन्हा एकदा महत्वाची सूचना देतोय संयोजन समितीच्या वतीने. प्लेइंग 11 मधील खेळाडू आपण पाणी घेऊन जाऊ नका. जर खेळाडू उपस्थित नसतील तर संयोजन समिती स्वतः पाणी घेऊन जाईल. परंतु प्लेइंग 11 मध्ये 11 खेळाडू आहेत, आपण कुणीही पाणी घेऊन जाऊ नका. ही कडक सूचना आहे स्पर्धेतील सहभागी सर्व संघांकरिता. आपण या नियमांशी कटिबद्ध राहा, या नियमांचं पालन करा ही विनंती आहे. 32 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. विराज तारवे यांना आपण पाहू शकतायत. एक वेगवान गोलंदाज आहे. 3 चेंडूंमध्ये 2च धावा दिलेल्या आहेत. सुरेख. गुरुचं कौतुक करावं लागेल. जसं विराज आले गोलंदाजी मार्कवर एक शॉर्ट फाईन लेग त्याने घेतलेला आहे. जर यष्टीरक्षकाकडून चुकी झाली तर तिथे चेंडू बॅकअप मिळू शकतोय, गॅदर केला जाऊ शकतोय. Only 5 runs required to win. मंगेश आणि त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू निघून गेलाय. बॅकवर्ड पॉइंटला अगदी सहजगत्या क्लिअर केलेला आहे आणि ह्या चौकाराच्या सहाय्याने स्कोर्स आर लेवल. 36 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. अवघ्या 1 धावेचं लक्ष समोर आहे. आई गावदेवी शिलशेत या हंगामामधील पहिल्या सामन्यामध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय.
एक धाव दूर. पहिल्या सत्रामध्ये धावा कमी झाल्या. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी केली आई गावदेवी शिलसेत संघाने. आणि सरते शेवटी आता विजयाच्या दिशेने त्यांची आगेकूच पाहायला मिळते. लाऊड अपील तर आहे, पंच नकारार्थी मान डोलावत आहेत आणि येथून 2 गुणांची कमाई करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव संख्या काउंट केली जाते. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. आई गावदेवी शिलशेत आदरणीय विलासजी घाटाळ सरांचा संघ विजय आपल्या शिरपेच्या मध्ये ओन घेतोय आणि पराभवाचा सामना करावा लागलेला आहे या मॅच मध्ये. मॉम